माझ्या अंगाची महिना मी मुंबईची साहेबा सोन्याच्या जाळीत चांदीच्या जाळीत फडफड या जीवाची साहेबा कुणी बसला का बघ तर साहेबा तो दिसला मला र साहेबा त्याच्या नजरेत आग गडी दिलाचा वाक त्याचा अंगार बेकार साहेबा राखू पिंजऱ्यात आला राखू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला. मंडळी, बँकेत गेल्यावर सेलिब्रिटींना वेगळी ट्रीटमेंट मिळते का सेलिब्रिटींवर ट्रीटमेंट करायची वेळ येते हे आपल्याला कळणार आहे या परफॉर्मन्स मध्ये. त्यासाठी स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम नमस्कार मॅडम. बँक कार्ड संपलेत, क्लिअरिंगचं काम सुरू आहे उद्या. अहो तसं नाही, माझं कार्ड अडकलंय. ती फटाका अर्ध होतं म्हणून खाल्लं घुसून आलो मी. माझं का इकडे ही काय पुचपुच म्हणजे? सॉरी जरा चेतना कालच तुला सरांनी सांगितलं ना करून कस्टमर्सना बोलवू नकोस म्हणून. अगं माझी सवय आता एका दिवसात जाणार आहे का? अगं या सवयीमुळे किती प्रॉब्लेम होतो. ते एक म्हातारे आजोबा रोज पासबुक भरायला येतात आपल्या बँकेत. नको आणि येतात नाही गर का तुझ्या मुळे त्यांचा गैरसमज होतो. नको असं करू. आजोबांचं मला काय सांग. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते. बोला मॅडम काय झालंय, मी इथे ATM मध्ये पैसे काढायला आलो होतो. कार्डच राहिले आतमध्ये. पैसे काय बोंबला आलंच नाही तर मग कार्ड अडकून बसले. ती निघणं झालंय त्याचं बाकी तेवढं काहीतरी. कार्ड अडकलंय का? अडकलंय कार्ड. यांच्याकडे जा. मग सांगितलं बोलवून कशाला घेतलं इकडं? मला काय माहिती तुमचा इश्यू काय आहे नाही का. आता सांगते यांच्याकडे जा. काय त्याच्या आहे मॅडम ऐका की कार्ड अडकले बाकी तेवढं अर्जंट आहे थोडं. बायको नाही तर मग हाणल मला. पैसे घेऊन नाही गेलो तर मग घातलात कशाला? पैसे काय बिना घालता काढायचं का मग आता? हॅलो हॅलो हॅलो. अरे हो बाबा हो थांब. थांब ना जरा. येतोय सेटवरतीच येतोय. काय मी नाही आलो तर शूटिंग सुरू नाही होणार आहे. थांब ना. परत उंदीर आला. अगं उंदीर नाही आला. पृथ्वी राऊत आले. पृथ्वी राऊत हे हास्य जत्रेत काम करतात ना ते. अगं घरात बघ. अय्यो हाय हाय. माझं नाव पृथ्वीक प्रताप आहे. राऊत कशाला मरायला असतो यार माझ्यासोबत. सॉरी. पाहिलं का कोण आलंय? हा माहिती ती टीव्हीत असते ती ना. कॉमेडी करते ती माहिती बघितले. नाही फक्त कॉमेडी नाही, निरागस कॉमेडी. आय एम सो सॉरी पण म्हणजे तुम्ही आता कौतुक करताय का उपहास कळत नाही ऍक्च्युली. आम्ही खूप फॅन आहात पण मला बघून असं रिॲक्ट केलं तर काय कळलं नाही. हरकत नाही. एक्साइटमेंट मुळे झालं. ओके माझं एक ऍक्च्युली काम आहे बँकेत. कॉमेडी आहे का सिरियस आहे? अगं सिरियस कामच ऍक्च्युली. मला लोन हवंय त्याच्यासाठी मी आलेलो आहे. लोन या ना बस पाणी दे पाणी. मॅडम माझं बघा की आधी माझं कार्ड अडकलंय. मला सांगताय का बंद झालंय उद्या येणार ह्यांना बसा करताय तुम्ही. ऐका ना कार्डच अडकलंय ना त्या मशिनी जवळ जा आणि असं ना 3-4दा थापडा मारा. बघा येईल कार्ड बाहेर. जा पटकन. अरे का टीव्ही हवे तो चित्र क्लीन होणार लगेच ती. अहो नाही येत माझं एकदा आलं होतं. थापडा मारा ना जोरात. प्रयत्न करा. नक्की निघालोय. होईल जा पटकन. ऍक्च्युली ना तुम्ही असे खूप वेगळे दिसता. म्हणजे नाही थोडसा तुम्ही ना मिशी काढायला नको होती. मिशी मध्ये किती चांगलं दिसायचं. म्हणजे छान दिसायचं. नाही आय नो पण ती काही खरी मिशी नाहीये ना. मी खोटी मिशी लावतो त्यामुळे. अय्यो ए सॉरी
जरा बस 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 म्हणजे ती खरी मिशी नाहीये. नाही खोटी मिशी. खोटी होती. हो हो हो. नाही पण असं कधी वाटलं नाही नाही, ही खोटी नाही. मिशी आहे. आणि तुम्ही अशी ओठांवर अशी बारीक लावायचात ना ती मज्जा यायची बघायला. आणि नंतर असं असे असायचात ना मला फार आवडतं मिशी. पण हे टॅलेंट आहे हा. म्हणजे मिशी खोटी आहे हे कळू न देणं टॅलेंट आहे. मानलं पाहिजे. नक्की कौतुक करताय का उपहास करताय मला नाही, कळत नाही, नाही. नाही. काय तुम्ही मनापासून पण fan आहोत. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली माझं एक छोटंसं काम आहे बँकेत. बोला ना. मला कार लोन हवंय. अय्या म्हणजे देणार ना असं तुम्ही आलात तुम्हाला देणार. आता तुम्ही आम्हाला रोज देता लाफ्टरचे आईस्क्रीम कोण, मग आम्ही तुम्हाला देणार ना कारसाठी लोन. अगं हे खरं? काय हो काय? बघितलं ना मी म्हंटल होतं तिथे अरे. तुझ्यात आहेच ते. हो, पृथ्वी ऐका ना. काय? असं का बोलतात? सॉरी माझी सवय. नाही, ऐका ना तुम्ही हिला न्या ना हास्य जत्रेत न्या तुम्ही. हिला घेऊन का? जा. अहो कुठे? अख्ख्या वाक्याला पंचेस मारत असते. हास्य जत्रेत न्या. नाही, नाही. आमची इंटर बँक कॉम्पिटिशन होते ना त्याच्यात उत्तेजनार्थ प्राइज मिळालं हिला. नाही असं नाही. नाही नाही, हिचं ना असंच असते स्वतःच ना झाकून ठेवायचं. अरे, आणि- हा. ऐका ना तुम्ही ना हिला घेऊन जा हास्य जत्रेत. ए अगं तू गप. मिमिक्र्या एक नंबर मिमिक्र्या करते ती. ना इकडे काल काढलेला आवाज काढ ना. करू ना. काय यांच्यासमोर काल तुझं टॅलेंट त्यांना कळलं तर घेऊन जातील ना तुला ते. हास्य जत्रेत सेलिब्रिटी होशील. करून दाखव ना. करून दाखव. बघा तुम्ही हिचं हे. बरं, बघा बरं, बघा. बरं. हा. हे डेंजर करते नाही नाही बघ. मला तुम्ही या ना इकडे. ऐका हो हो एक मिनिट. हॅलो हॅलो अहो, या. इकडे उभे इकडे राहा. बघा. इकडे बघा. मला नको ते. बघा आता बघा. नाही बघा. छान छान मला बघा ए असं नका. बघा बघा. हा बघतो तुमच्याकडे. नाहीये का तुम्हाला कामा जमत नाही. यू आर फायर. सेम की नाही. सेम की देशपांडे सर. सेम की नाही सांगा सांगा. हा? मॅडम कोण देशपांडे? तुमची ना निरीक्षण शक्ती शून्य आहे. अरे मला माहितीच नाही कोण देशपांडे. मी कसं ओळखू त्यांनी बरोबर केलंय का चूक? मला कसं कळणार आहे? सॉरी सॉरी सॉरी. खरात नाही ऍक्च्युली ते आमचे सर आहेत. ते आज नाही आले. मॅडम. असते तर ओळख करून दिली असती. सेम करते. मॅडम. पण तू हे अशोक सराफ माहिती आहेत ना त्यांची मिमिक्री हे कर ना. हे एक नंबर करते नाही हो पण तुम्ही ऐका तुम्ही कर ग. पटकन. वाटलंच मला. वाटलंच तुम्हाला हेच विचारणार. तुमचे 70 रुपये वाढले. टॅलेंट आहे चेतनामध्ये. माझं कार्ड काढून द्या. काय सेम कशाचा काय बी आपला आवाज काढला की निळ फुले होय लगेच. माझं कार्ड काढून द्या तुम्ही. माझं पाय पाहणं लावू माझं सांगते तुम्हाला ते माझं. महेश साहेब चिडले. लक्ष मामा सेम हो की नाही सेम. आणि तो ते थापडा मारून नाही निघत आहे का कार्ड. नाही निघत आहे कार्डावर मोडल ते आतल्या. मग आता ते चावी लावून अख्खं मशीन उघडावं लागेल. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ यांच्याशी बोलून झालं ना की आमच्यापैकी कोणीतरी येईल तुमच्याकडे. थोडा वेळ थांबा. एका बाजून हाणलंय. 2 मिनिटं हो. ऐका हिला घेऊनच जा तुमच्या बरोबर. नाही पृथ्वीजी ऐका. अरे नका करू हे सारखं तुम्ही. पण ऐका ना मला हिला पण न्या हास्य जत्रेत. हा अहो काय डान्स करते ही? अगं नाही 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 मला सांगू दे काय डान्स करते माहिती का. तुमची प्राजक्ता माळी फिकी पडेल एवढे व्हेरिएशन्स आहे तिच्याकडे. अरे नाही. आणि लावणी 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 तो बनताय लावणी सुंदर करते. पूर्वी करायचं आता मला तसं काही एवढं समजतं. करून दाखव. चल चल ऐका टांग टांग नाही. टांग 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 कसं काय पाटील बरं हाय का सांग बरं हाय का. काल काय ऐकलं ते खरं हाय. काल काय ऐकलं ते खरं हाय. खरं हाय का? खरं हाय अरे, का? काय? खरं हाय का? खरं हाय का? काल काय ऐकलं हाय का खरं. हाय का खरं. ऐका ना तुम्ही ना आम्हाला तिघींना पण घेऊन जा ना तिकडे हास्य जत्रेत. आमच्या तिघींमध्ये पण खूप टॅलेंट आहे. म्हणजे एक स्पेशल एपिसोडच करा आमच्यावर. हो असं काम करू ना. नाही प्रसाद ओकने जुजबी दिली ना बँकेचं नाव बदलून टाकू. मग बदला बँकेचं नाव कारण प्रसाद ओक नाही देत जुजबी. जुजबी सई तामणकर. नाही सर पण आमच्या घरातला सई तामणकरची जुजबी नकोच आहे. तिला पण असं नकोची जुजबी हवी. बोल बोल आता बोल. नाही ऍक्च्युली ते
माझ्या बालवाडीपासूनच माझं क्रश आहे 959 नाही मग त्यांना बघितलं ना मला असं ऍक्च्युली ना त्यांच्याकडे ते डॉगी आहे ना तिचं नाव त्यांनी मस्करा ठेवलंय म्हणून मी खास त्यामुळे मी डॉगी घेतलंय आणि तिचं नाव मी लायनर ठेवलंय कधी 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 काजळ पण हाक मारते मॅडम 9595 ऐका ना मॅडम बाकी सगळं सोडा मंजू नाव ऐकलंय हा एवढंच बाकी काय नाही तशी खूप साधी आहे आमची घरात अशी मनमोकळी आहे म्हणजे असंच बोलून जाते मनात काही नसतं तिच्यात असं काही हे नाही पण घरात खूप प्रॉब्लेम आहे तो अरे अरे सासूचा खूप जाच आहे सासूचा जाच मग मी काय मला खरा एक आता रडायला ऐका रडू नका अरे यार पण एक खरात नाही गो एक खरात नाही काय रडू नको तर काय करू सकाळी 5:30 वाजता उठते त्या म्हातारीसाठी सगळं जेवण बनवते 7:30ची ट्रेन पकडते त्या लोकलच्या गर्दीतून येते बायकांच्या घामाचा वास किती येतो माहितीये का तुम्हाला अरे अरे तिकडनं त्या गर्दीत संपलं की परत या गर्दीत यायचं 5 मिनिटं उशीर झाला प्रताप 5 मिनिटं उशीर झाला ना की बॉसचा चेहरा पडतो आमच्या अरे अरे ते जाऊ दे परवा माझ्या सासूने 4 किलो शेंगा आणल्या होत्या अरे मला एकटीला सोलायला माझी बोट दुखतात 4 किलो शेंगा सोलून कशा सोलणार वता खाली शेंगा लोळा त्याच्यावर आपण सोलतो कुठून निघालं महिन्याभराचं अरे फालतू टाइमपास लावला का माझं कारण अडकलंय सांगतो इथं बघा किती आधी मी माफी बी काय एक मिनिट उशीर होते मला ऐका ना 1 मिनिट ते पैसे निघतात ना तिथे हात घालून बघा कार्ड निघतंय का हात जातो तिथं नात एकदा प्रयत्न करून बघा करा नक्की निघेल का पैसे काढतात तिथून हात घालून बघा बरं बघतो थांबा मी करा तुम्हाला सांगते खरात सांगते अगदीच काही चुकीचं नाही आम्हाला खूप त्रास असतोय बँकेत पण काही साधं सुद्धा नाहीये काम करायचं म्हणजे इथे रशीला लावलेली पेन असतात बघा रोज एक पेन चोरीला जातो रोज जात बरं काही पेन असतात त्याची शाई सांगते कस्टमर येऊन आमच्याकडे पेन मागतात पेन द्या आम्ही वरती सांगतो की पेन द्या म्हणून पण आम्हाला नाहीच देत ते पुरवतच आहे स्वतःची माझ्या बॅगेतली 3 पेन मी इथे बँकेत दिली आहे केली ती पेन कोणाची जबाबदारी आहे सांग तुम्ही ना याच्यावर कॉमेडी स्किट करा हो पेन हरवतात बँकेतली स्किट करा याच्यावर काय स्किट होईल इथे एवढे एसी लावले सगळे मेले एसी बंद इथे आम्ही दिवसभर काम करतो मरमर मरतो घामट्यात गोठ्यात बसल्याचा फील येतो याच्यावर कॉमेडी करा अरे याच्यावर कळलं पाहिजे लोकांना बँकेचे सगळे कॉमेडी अरे पण हे विषयच नाही आहेत कॉमेडी करण्याचे विषय काय 1760 विषय देऊ शकतो आम्ही काय म्हणता विषय देतो लोन मी चाळीत राहते तिथे पाणी भरायला आम्हाला बाहेर जावं लागतं तर आम्ही अशी मोठी रांग लावतो सगळे हंडा घेऊन येतात ये मेरा हंडा ये तुम्हाला हंडा पाणी जात मग कॉमेडी करा ना याच्यावर पाणी त्याच्यावर स्किट होईल नाही सर बसा मला फॉर्म द्या ना यार मला वेळ करायचं आहे तुम्हाला लोन काय आम्ही लगेच दिवस खिशातून काढून लोन तुम्हाला दिलं द्या फॉर्म द्या मला मी तुम्हाला थोडक्यात सांगते फॉर्म भरायचा तुम्हाला अंगावर बसून सांगणार सॉरी घ्या हे काय नाही पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे बँक स्टेटमेंट आणि हे 3 वर्षाचा IT रिटर्न लागेल तुम्हाला ऐका ना IT वरनं आठवलं तुमचं ते समीर चौगुले स्किट चांगलं झालं की असे ITत फिरतात ना सेम बघा ना सेम की नाही सेम ऐक आणि ते चिक्की विकायला गेले समीर चौगुले तर ते कसे करतील काय करते बघा ना मला चिक्की हमरे का तुमरे का चिक्की राजगिरा आणि ते चिक्की शेंगदाणा बाई गो हसवत तुम्ही सांगा त्यांना
तुम्ही फालतूचा टाइम माझं कार्ड काढून द्या. तुम्हाला सांगतो मी आता शेवटचं सांग काय ह्याच्या मागं काय गोंडा वाढवता तुम्ही मागासपासून. माझं काय इथलं का तुमचं जेन्युन रोजचा कस्टमर आहे त्याचं काम बघा पहिलं. हा ह्याच्या माग हसताय होय तुम्ही. कोण आहे हा काय येतं रे तुला. अरे माझ्यावर काय आलं ते. कोण आहे तू कॉमेडी ऍक्टर आहे. मिशन विग ह्याच्या पलीकडे काय करतोय तू. आता काहीतरी नवीन पोट लावायचं धरलंय आम्ही. माणसाला आपल्याला शोभल असं करावं. जीव एवढा पोट लावायचं एवढं. माझ्या याच्या एक तासाचा शो बघितला तर ह्यांचा बघायचं तिथले तिथं सोडून द्यायचा लागा. कशाला डोक्यावर धरलं याला एवढं. तुम्ही ना खूप बोलताय मला. खूप ना तुम्ही खूप बोलताय. एवढं दम आहे का तुझ्या कॉमेडीत. हा एवढं दम आहे कॉमेडीत. हा बोलतात लोक बोलतात आहे दम कॉमेडीत. चल बरं मग कुठं तिथं कॉमेडी करून माझं कार्ड काढून दाखव बरं. ए चल काय चल कॉमेडी करून कोणी काढलं रे कार्ड. हा मग उगाच काय वाटेल ते बोलाल काय. मग ऐकतो शांतपणे म्हणून काही बोलाल. ग बसा बरं का. इथं का मी कवा बसतो तुम्हाला सांगतोय. माझं बघा ही एक तर भिका मागा आले लोन द्या तू मागा तुम्ही कोणा बोलू द्यावे. अरे याला काय सर वाटेल ते बोलतोय. वाटेल ते बोलतोय. बायको तुम्हाला दाड केलं सांगतोय. आम्हाला बायकोला जाऊन सांग. नाही पाहिजे मला नाही पाहिजे. ऐकून घेतो म्हणून काही बोल काय. तुमचं पण काहीतरी चाललंय स्किट घ्या. लोन घ्यायला आलं तर देऊ नाही शकत आहे का प्लीज आता लोन. हा माणूस नाही पाहिजे मला लोन. नाही नकोय मला लोन. ती बाजूला ती MSJ पंजाब बँक आहे ना त्यांच्याकडून घेईन मी लोन. तिकडे माझा एक मित्र पण आहे सोनी मराठे त्याच्याकडून घेईन मी. सांगतात मग नाही पाहिजे तुमच्याकडून. सांगतात लोन द्या अपमान करतात बोलवून. काय माणूस आहे तुम्हाला पद्धत आहे का. सेलिब्रिटी आले बँकेत त्यांच्याशी बोलण्याची पद्धत आहे. कसे बोलता तुमच्यामुळे ते चिडून निघून गेले ना. माझ्या कार्डाचं बघा की आधी. आम्हाला काय सांगता कार्ड तुम्ही अडकवलंय. तुम्ही बघा काय ते रसिका का फोटो राहिला. मला सेल्फी काढायचा मला हवाय. मला दाखवायचं सगळ्यांना. असं आहे बघा हे सेलिब्रिटी लोकांचं. इथं बँकेत मंदिरात येणार काहीतरी टेंग्या हाणणार. आमच्यासारखी राहते ती बाजूला. ह्यांची कामं पहिली होती ती. वा खूपच छान झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा 9595 पुढे. वा अप्रतिम. फार सुंदर विषय आणि फार फार उत्तम पद्धतीने तुम्ही खुलवलात सगळ्यांनी. काय तुमच्या तिघींचं आज गिव्ह अँड टेक आणि टायमिंग होतं. लाजवाब. खूप दिवसांनी ही सिरीज आली आहे बँकेची परत. आणि म्हणजे विनोद किंवा अतिशयोक्तीपूर्ण विनोद हे मी समजू शकतो पण गृहकर्ज 6% ही फारच अतिशयोक्ती. पण फार मजा आली आणि तुमच्या दोघांची कॅरेक्टर पण फार इंटरेस्टिंग होती. तुझी लावणी म्हणजे आणि तिथेच त्या लावणीची कापणी करायला पाहिजे होती असं. आणि त्याच्या बरोबर तुम्ही कोरस जो गात होता तो अशक्य होता. फार अप्रतिम केलं सगळ्यांनी मिळून आणि फार मजा आली मला. वंडरफुल. थँक्यू सो मच.